नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 5चं आपलं नाव आहे सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. सहकाराचा कायदा आणि इतर कायदे जरी या विषयाचं नाव असलं, तरी आपल्याला या विषयामध्ये सहकारी संस्थांविषयी काही महत्त्वाचे कायदे आणि त्यासोबतच सहकारी संस्थांविषयी संस्थांमध्ये असणारे वेगवेगळे सभासद, त्याच्यानंतर व्यवस्थापन, संचालक मंडळ, तसंच संस्था आणि संस्थांचे प्रकार या स्वरूपाचा आपल्याला टॉपिक दिलेले आहे. तर त्यातील आपला आज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे सहकारी संस्थेचे सभासद. मागच्या काही लेक्चर्सला आपण बघितलं सहकारी संस्थांची स्थापना आणि सहकारी संस्थांची नोंदणी ही संकल्पना आपण अभ्यासली आणि आजच्या लेक्चर्सला आपण सहकारी संस्थांचे जे सभासद असतात, तर या सभासदांचं संस्थेच्या दृष्टीने काय महत्त्वाचे हक्क आहे, काय त्यांचं कर्तव्य आहे, सभासदांचे कोणकोणते प्रकार असतात, जर एखाद्या व्यक्तीला संस्थेचं सभासद व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी काय नियामक अटी दिलेल्या आहेत, हे आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. टॉपिक अगदी बेसिक आहे, परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे. कन्सेप्ट एकदा व्यवस्थित समजून घ्या. परीक्षेला या टॉपिकवर कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, हे मी तुम्हाला शेवटी सांगेल. त्याआधी आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा तुमच्यासाठी आणि या टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न हे येतातच. आता सहकारी संस्था ही संकल्पना आपण काही लेक्चर्समध्ये अभ्यासली. तसेच सहकारी संस्थेविषयी आपले यूट्यूब चॅनलवरती काही महत्त्वाचे व्हिडिओज देखील अपलोड केलेले आहे. पण तरी देखील तुम्हाला एक पुन्हा सहकारी संस्था म्हणजे नक्की काय असते, याची एक थोडक्यात व्याख्या सांगतो. आणि सहकारी संस्थेमध्ये जो सभासद हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो, तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर सहकारी संस्था म्हणजे काय? लिहून घ्या. सहकारी संस्था म्हणजे काय? 2 किंवा अधिक व्यक्ती 2 किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व गरजा समान उद्दिष्ट व गरजा तसेच आपल्या आर्थिक गरजा किंवा विविध स्वरूपाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रित येऊन जी संघटना निर्माण करते, तिला आपण काय म्हणतो? सहकारी संस्था. मग सहकारी संस्थेमध्ये जसं मी तुम्हाला व्याख्येमध्ये एक वर्ड सांगितला की विविध गरजा. आता विविध गरजा म्हणजे कोणत्या असणार आहे? निवाऱ्याची गरज आहे, त्या ठिकाणी तुमची जी काही आर्थिक गरज असणार आहे, सेवाभावी संस्थेच्या संदर्भातल्या समाजासाठी काही गरज असतात. तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या संघटना स्थापन केल्या जातात, 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन जे काही त्यांचे समान उद्दिष्ट व ध्येय असतं, ते त्या ठिकाणी साध्य करतात आणि हे साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हो? संस्थेची स्थापना करावी लागते. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलंय, पण पुन्हा एकदा एक रिव्हिजन्स म्हणून तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. मग ह्या संस्थेमध्ये जो सभासद वर्ग असतो, जो सभासद हा एक मुख्य घटक असतो संस्थेमध्ये, त्या सभासदाचं त्या ठिकाणी कामकाज काय असतं, त्याचे अधिकार काय आहे, त्याचे कर्तव्य काय असणार आहे, या टाईपवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. मग त्याच्या आधी आपल्याला सभासद ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला सभासद ही संकल्पना समजली, तरच सभासद ह्या घटकाचं संस्थेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं कार्य आहे, हे देखील आपल्याला लिहिता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये कोणी कुठेही स्क्रिप्ट करणार नाही, कारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. सहकारी संस्थेचे सभासद असा हा एक आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. ह्या टॉपिकवरती तुम्हाला साधारण 7 मार्कांसाठी किंवा पेपर 1 मध्ये जर तुम्ही बघितला, तो गृहनिर्माण संस्थेचा आहे पेपर 1. तो सुद्धा आपण अभ्यासणार आहोतच. पण त्याच्या आधी आपल्याला इथे पेपर नंबर 5 मध्ये फक्त सभासदत्व म्हणजे संस्थेचे सभासदत्व हा एक टॉपिक दिलेला आहे. तो आधी आपण सुरुवातीला अभ्यासणार.
दोन्ही टॉपिक जे आहे पेपर नंबर 1 मधला आणि हा मधला सायमल्टेनियसली थोडाफार तो सारखाच आहे. फक्त तिकडे गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातला जो सभासद असणार आहे, त्याचे त्या ठिकाणी काय हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आहे आणि इथे पूर्ण संस्था, मग दुग्ध उत्पादन संस्था असेल, कृषी उत्पन्न संस्था असेल, व्हॉटएव्हर ज्या काही संस्था असतील, त्या संस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, की सहकारी संस्थेचं सभासदत्व. आता तुम्हाला सहकारी संस्था ही संकल्पना तुमची या ठिकाणी क्लिअर झाली. आता फक्त बाकी आहे तुमचं सभासदत्व. मग आता हे सभासदत्व म्हणजे काय, की आपल्याला त्या संस्थेमध्ये काम करायचं आहे. तर ते काम करत असताना आपल्याला त्या संस्थेचं सभासदत्व स्वीकारावं लागतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे. व्याख्या लिहून घ्या. वरती हेडिंग द्या. व्याख्या सभासदत्व किंवा सभासद. घ्या. सहकारी संस्थेमध्ये इच्छुक व इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवल विहित नमुन्यात सभासदत्वासाठी, कशासाठी संस्थेमध्ये, विहित नमुन्यात म्हणजे अर्ज, विहित नमुन्यात सभासदत्वासाठी संस्थेत अर्ज करतात. इथपर्यंत पार्ट क्लिअर. आलेल्या अर्जावर, आता कोण या ठिकाणी संस्था असणार आहे, आलेल्या अर्जावर संस्थेने विचार करून अर्जास मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासदत्व म्हणून ओळखली जाते संस्थेचं. कळालं? सभासदत्व हा झाला व्याख्येच्या संदर्भातला पार्ट. जर आपण संस्थेच्या संदर्भात अजून एक महत्वाचा जो अभ्यास केला, तर संस्था स्थापन करत असताना जो मुख्य प्रवर्तक जो असतो, आपण मागच्या लेक्चरला बघितलं, जो मुख्य प्रवर्तक असतो त्याने इतर सभासदांना त्या ठिकाणी गोळा केलेलं असतं, 2 किंवा अधिक व्यक्तींना संस्था स्थापन करण्यासाठी. आणि ज्या वेळेस तो संस्थेचं त्या ठिकाणी नोंदणी करतो किंवा अर्जामध्ये जे नावं लिहिली जातात, तर ते व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी सभासदत्व त्यांना प्राप्त होतं. पण कधी कधी काय होतं, संस्था स्थापन करून झाल्यावरती देखील संस्थेला सभासदत्वांची गरज असते. कशासाठी? आपण ते बघितलं होतं, निधीची आवश्यकतेसाठी. मग त्या ठिकाणी विहित नमुन्यामध्ये जे सभासद घटक असतील त्यांना संस्थेमध्ये अर्ज करावा लागतो, काही शुल्क त्या ठिकाणी भरावे लागतात आणि मग त्या ठिकाणी संस्था या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांची त्या ठिकाणी आलेल्या अर्जाची छाननी करून त्यांना त्या ठिकाणी सभासदत्व दिलं जातं कायदेशीर. ओके, हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट असणार आहे. आता सभासदत्व ही संकल्पना क्लिअर झाली. ठीक आहे. मग आता आपल्याला सभासदत्वाच्या संदर्भात काही महत्वाचे ठळक क्वेश्चन्स, काही मुद्दे आपल्याला परीक्षेला विचारले जातात. जर आपल्याला संस्थेचं सभासदत्व व्हायचं असेल, जर आपल्याला संस्थेचं सभासदत्व स्वीकारायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काही नियामक अटी दिलेल्या असतात. मग त्या अटींचंच आपल्याला त्या ठिकाणी पालन करायचं आहे ना. उदाहरणार्थ, तुम्हाला जर एखाद्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर कॉलेजच्या ऍडमिशनच्या संदर्भात तुम्हाला काही महत्वाच्या अटी दिल्या जातात. तुमचं जे ऍप्लिकेशन फॉर्म असतो, जो अर्ज जो असतो कॉलेजचा तुमचा त्या ठिकाणी ऍडमिशनचा, त्या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाच्या अटी दिलेल्या असतात. त्या अटींचं पालन करूनच तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजेसमध्ये जाऊन ऍडमिशन्स घेतात आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉलेजचे सभासद होतात. म्हणून तुमच्याकडे जे आयडी कार्ड असतं त्या ठिकाणी मेंबर्स आयडी म्हणून तुम्हाला हे दिलं जातं. हे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. हे झालं तुमच्या कॉलेजच्या संदर्भातलं. कॉलेजेसमध्ये लायब्ररी असतात, लायब्ररीजमध्ये तुम्हाला आय कार्ड्स दिले जातात. तुमच्या आय कार्ड्सवरती काही महत्वाच्या अटी दिलेल्या असतात किंवा आय कार्डचा जो फॉर्म असतो त्यावरती तुम्हाला अटी दिलेल्या असतात. मग त्या अटींचं तुम्हाला त्या ठिकाणी पालन करावं लागतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जर सभासद म्हणून काम करायचं असेल, सभासद म्हणून जर तुम्हाला त्या ठिकाणी कार्यरत काम करायचं असेल,
तर तुम्हाला काही नियामक अटींचं पालन करावंच लागेल. आणि त्या अटी कोणकोणत्या असतात ते आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचे. मग चला बघूया आपण सगळ्यात महत्वाचा पाठ, सभासदत्वांच्या अटी. कलम 22 नुसार लिहा. सभासदत्वांच्या अटी कलम 22 नुसार ती व्यक्ती त्या ठिकाणी सज्ञान व्यक्ती असली पाहिजे, म्हणजे करार पात्र करणारी, 18 वर्ष वय पूर्ण झालेली. हा एक महत्वाचा मुद्दा. जर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं 18 वर्ष वय पूर्ण नसेल, तिचं जे काही पालकत्व स्वीकारणारे जे व्यक्ती असतात, ते त्या ठिकाणी सभासदत्व म्हणून त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. आणि नंतर त्या संबंधित व्यक्तीचं 18 वर्ष वय पूर्ण झालं, की नंतर त्याचं त्या ठिकाणी सभासदत्व त्याला हस्तांतर करावं लागतं. म्हणजे पुन्हा ते त्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पण तोपर्यंत त्याचे जे कोणी पालक असतील, ते त्या ठिकाणी संस्थेचं सभासदत्व स्वीकारत असतात. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो इम्पोर्टंट पार्ट असणार आहे, की सज्ञान व्यक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. करारपात्र, 18 वर्ष वय पूर्ण झालेली. कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करणारी व्यक्ती असावी. पहिला पार्ट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला. दुसरा पार्ट आहे तुमचा कार्यक्षेत्र. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संस्था आहे, त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्षेत्र म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी असले पाहिजे आजूबाजूला. त्या ठिकाणी ह्या गोष्टी किंवा हा मुद्दा घेण्यामागचं कारण काय आहे? कारण संस्थेमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी सभा असतात, काही महत्त्वाचे कार्यक्रम असतात. हे आपण पुढे बघणार आहोत, की सभासदांचे अधिकार काय आहे, कर्तव्य काय आहे. पण हे अटीमध्ये या गोष्टी देण्यामागचं कारण काय आहे, की कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी वास्तव्य करणं असावे. उद्या जर संस्थेच्या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय असेल आणि सभेला तुम्हाला जर उपस्थित राहायचं असेल, तर ह्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी हे महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. तर कार्यक्षेत्र वास्तव्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरं, विहित नमुन्यात तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करणारी व्यक्ती असली पाहिजे. म्हणून आपण व्याख्यांमध्ये पण बघितलंय बघा. विहित नमुन्यामध्ये अर्ज करणारी आणि त्या अर्जाची छाननी करून, तपासणी करून आणि मग संस्था तुम्हाला त्या ठिकाणी सभासदत्व देत असते. हा एक महत्त्वाचा पार्ट. नोंदणीकृत संस्था, नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्य सरकार यांच्या ज्या संस्था असतात, या संस्था सुद्धा सभासदत्व त्या ठिकाणी मिळवू शकतात. एखादी सहकारी संस्था असेल, त्या संस्थेमध्ये जर ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य केंद्र किंवा राज्य सहकारी संस्था किंवा इतर ज्या काही सहकारी संस्था असतील, भागीदारी संस्था असतील, नोंदणीकृत संस्था असतील, त्यांना देखील त्या संस्थेचं सभासदत्व स्वीकारायचं असेल, तर ते स्वीकारू शकतात. त्यानंतर अर्ज करणारी व्यक्तीचं चारित्र्य योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजे जी व्यक्ती संस्थेमध्ये सभासदत्व स्वीकारण्यासाठी अर्ज करते आहे, तर ह्या व्यक्तीचं चारित्र्य त्या ठिकाणी स्वच्छ असलं पाहिजे. कोणत्याही पद्धतीचे त्याच्यावरती गुन्हे दाखल नको आहे. आणि त्या व्यक्तीकडून जर संस्थेला काही धोका निर्माण होणार असेल, तर त्या गोष्टी सुद्धा जे व्यवस्थापक मंडळ असतं, त्या गोष्टी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तपासत असतात. तसं अर्जामध्ये तुम्हाला त्या गोष्टी नमूद करून दिलेल्या असतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, अटी आणि पात्रता. व्यवस्थित लक्षात आला? मग आता आपल्याला पुढे बघायचा एक अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये, की कलम 23 नुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व हे खुले असून करारपात्र असणारी कोणतीही व्यक्ती सभासदत्व त्या ठिकाणी होऊ शकते, पण नियामक अटींची पूर्तता करून. हा तुम्हाला रिकामी जागेला क्वेश्चन येतो. कलम 23 नुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले असून, आता इथे तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न कसा येतो, तर डॅश डॅश कलम नुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले असून करारपात्र असणारी कोणतीही व्यक्ती सभासदत्व होऊ शकते. मग कोणत्या कलमानुसार? कलम 23 नुसार. कळालं? कारण इथे खुले सभासदत्व आहे ना. इथे कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा या ठिकाणी विचार केला जात नाही. ती व्यक्ती जर स्वेच्छेने या ठिकाणी सभासदत्व स्वीकारू इच्छित असेल, तर ती अर्ज करू शकते. नियमक अटींचं त्याने व्यवस्थित पालन केलं असेल, अर्जामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या त्याने त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या असतील, जर त्या व्यवस्थित असतील, तर व्यवस्थापक मंडळ त्याला त्या ठिकाणी सभासदत्व देऊ शकतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणून कलम 23 नुसार. इथपर्यंत पार्ट व्यवस्थित क्लिअर तुमचा. मग आता आपल्याला अटी तर आपण बघितल्या. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सभासदत्व असू शकतात. मग त्यातील पहिला जो सभासदत्व असणार आहे, म्हणजे सभासदत्वांचे प्रकार. बरोबर आहे ना? कारण संस्था चालवायची आहे, मग संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सभासद असतात.
मग हे सभासद कोणते असणार आहे? तर साधारण सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद. हे महत्त्वाचे मी प्रकार घेतलेले आहेत. बुक्समध्ये तुम्हाला एखादा एक्स्ट्रा असेल, पण हे इम्पोर्टन्स आहेत, खूप महत्त्वाचे. सभासदत्वांचे प्रकार कलम 24 नुसार. हे मी जे तुम्हाला कलम सांगतोय, हा सहकाराचा कायदा आणि इतर कायदे आहे. हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. लिहून घेता येत ना व्यवस्थित? ठीक आहे. सभासदांचे प्रकार. साधारण सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद. पहिला हवं तर समजून घ्या व्यवस्थित आणि मग नंतर एकदा परत व्हिडिओ बघून व्यवस्थितरित्या लिहून घ्या जर अडचण होत असेल तर. साधारण सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद. मग आता आपण बघितलं सभासदत्व जर आपल्याला संस्थेचं स्वीकारायचं असेल तर आपण नियमक अटींचं पालन केलं. मग अटींचं नियमांचं पालन केलंय. मग आपल्याला अर्ज भरताना आपण कोणत्या प्रकारचं सभासदत्व स्वीकारणं गरजेचं आहे हे देखील माहिती पाहिजे ना. पहिला पार्ट असणार आहे साधारण सभासद. मग साधारण सभासद म्हणजे कोण हो? की नोंदणीपूर्व किंवा नोंदणीनंतर रीतसर अर्ज करून सभासदत्व प्राप्त करतो. सभासद म्हणून त्या ठिकाणी त्याला मतदानाचा, लाभांशाचा, कागदपत्र पाहण्याचा, संस्थेमध्ये कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो. तसेच उपविधीच्या व नियमांचं तो त्या ठिकाणी पालन करतो. अशी व्यक्ती कोण? साधारण सभासद किंवा तिला सर्वसामान्य सभासद आपण असं म्हणतो. समजला व्यवस्थित मुद्दा? पुढचा बघूया. सहयोगी सभासद. आता सहयोगी सभासद म्हणजे नक्की काय? या ठिकाणी लक्षात घ्या. सभासदत्व किंवा त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी किंवा भाग ज्यावेळेस खरेदी केली जातात किंवा सभासदत्वासाठी अर्ज केले जातात, तर त्या ठिकाणी सहयोगी म्हणजे इथे आपण त्याला जॉईंट म्हणू शकतो. कदाचित जर या ठिकाणी एक सभासद अस्तित्वात नसला तर दुसरा सभासद त्याचं त्या ठिकाणी कामकाज पार पाडू शकतो. म्हणून त्याला आपण इथे सहयोगी सभासद असं म्हणतो. मग 2 किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे सभासदत्वांसाठी अर्ज करतात आणि भाग खरेदी करतात. त्यातील ज्या व्यक्तीचं नाव दुसऱ्या क्रमांकावरती असतं त्यास आपण काय म्हणतो? सहयोगी सभासद. म्हणजे फर्स्ट ज्याचं नाव असेल तो जर कधी त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर दुसरा त्याचं त्या ठिकाणी उपस्थिती दाखवून त्या कामकाजाविषयी सहभागी होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो सहयोगी सभासद. म्हणजे एक सहयोग दाखवायचा त्या ठिकाणी. आलं लक्षात? पुढचं असणार आहे नाममात्र सभासद. नावामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. नाममात्र सभासद. संस्थेच्या वस्तू आणि सेवा घेण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वस्तू आणि सेवा घेण्याच्या उद्देशाने ज्या व्यक्ती भाग भांडवलाची खरेदी करण्याऐवजी बघा, जर इथे जो नाममात्र सभासद आहे या नाममात्र सभासदाला जर काही संस्थेच्या वस्तू किंवा सेवा घेण्याच्या उद्देशाने ज्या व्यक्ती भाग भांडवलाची खरेदी करण्याऐवजी म्हणजे इथे भागांची तो खरेदी करत नाही तर फक्त काय करतोय? प्रवेश शुल्क भरतोय. काय भरतोय? सभासदत्वाचं जे काय असणार आहे फक्त तो प्रवेश शुल्क भरतोय. पण इकडचे जे काही आपण सभासद बघितले तर ह्या सभासदांना प्रवेश शुल्क भरून काही महत्वाचे भाग खरेदी करावे लागतात आणि ते कंपल्सरी असतात. पण नाममात्र सभासद मात्र तसं काही करत नाही. तो फक्त प्रवेशाचं त्या ठिकाणी शुल्क भरतो आणि नावापुरतं त्या ठिकाणी तो कामकाजासाठी किंवा इतर जे काही देखरेख आपल्याला दाखवतो की मी या संस्थेचं सभासदत्व आहे नाममात्र म्हणून. हा एक त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो विहित नमुन्यामध्ये किंवा उपविधीच्या तरतुदीनुसार नियमानुसार त्याला त्या ठिकाणी नाममात्र सभासदत्व स्वीकारलं जातं किंवा दिलं जातं. जसं त्याच्या अर्जामध्ये त्यांनी माहिती दिली आहे त्याची व्यवस्थितरित्या छाननी करून. इथपर्यंत पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला. सभासदत्वांच्या अटी आपण समजून घेतल्या, सभासदत्वांचे प्रकार बघितले. मग आता ह्या सभासदांना जर त्या ठिकाणी त्यांनी अर्ज सादर केला आणि अर्ज सादर केल्यानंतर त्यांना त्या संस्थेने सभासदत्व म्हणून जर स्वीकार केला तर ह्या सभासदत्वांना काही महत्वाचे अधिकार प्राप्त झालेले असतात, काही महत्वाचे हक्क प्राप्त झालेले असतात आणि ह्या सभासदांचे काही महत्वाचं कर्तव्य असतं संस्थेच्या संदर्भात. मग संस्थेच्या संदर्भाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सभासदत्वांचं सगळ्यात महत्वाचा अधिकार किंवा हक्क काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल बघूया आपण.
ए ही व्यक्ती आहे. ए ह्या व्यक्तीने XYZ सहकारी संस्थेसाठी सभासदत्व मिळवण्यासाठी अर्ज केला. अर्ज केल्यावरती अर्जामध्ये विहित नमुन्यामध्ये ज्या काही नियामक अटी दिलेल्या होत्या, त्या अटींचं त्याने पालन केलं. अर्ज देखील केला, अर्जाची छाननी देखील झाली, भाग देखील खरेदी केले आणि संस्थेने त्याला सभासदत्व त्या ठिकाणी दिलं. भाग प्रमाणपत्र दिलं, सभासदत्वाचा त्या ठिकाणी दाखला दिला, की तुम्ही आता आमच्या संस्थेचे काय झालात? सभासद झालात. मग सभासद झाल्यावरती आपल्याला आपले काही महत्वाचे हक्क काय आहेत? आपले कर्तव्य काय असणार आहेत? आपल्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत? हे माहिती पाहिजे ना. म्हणून त्याच्यासाठी संस्थेचे जे सभासद वर्ग असतात, त्यांना सगळ्यात महत्वाचे अधिकार कोणते आहेत? त्यांचे हक्क कोणते आहेत? संस्थेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. संस्थेच्या दृष्टीने सहकारी संस्थेचे सभासदत्वांचे अधिकार किंवा हक्क काय असणार आहे? इकडे लक्ष द्या. पहिलं असणार आहे व्यवस्थापनात भाग घेणं. संस्थेचं जे काही कामकाज असेल, संस्थेचं जे काही कार्यभार त्या ठिकाणी चालू असेल, त्या व्यवस्थापनामध्ये भाग घेण्याचा सुद्धा अधिकार कोणाला असतो? सभासदाला. पण मात्र नाममात्र सभासदाला नसतो. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, कारण त्याने फक्त प्रवेश शुल्क भरलेले, भाग खरेदी केलेले नाहीये. हा मुद्दा इथे क्लिअर करतो. त्यानंतर सभांविषयी अधिकार असतात. संस्थेमध्ये ज्या वेळोवेळी सभा पार पाडल्या जातात, वार्षिक सर्वसाधारण सभा असतील, काही विशेष सभा असतील किंवा काही सभासदांच्या सभा असतील, तर त्या सभेसंदर्भातल्या सुद्धा त्या ठिकाणी सभासदत्वाचे काही महत्वाचे अधिकार आहे. म्हणजे इतिवृत्त मागवणे, सभेमध्ये काय चर्चा झाली या संदर्भातले त्याला अधिकार असतात, त्या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचे. हे त्याला अधिकार दिले, त्याचे हक्क आहेत. लाभांश व अन्य प्राप्ती त्या ठिकाणी मिळवली. आता भाग खरेदी केल्यावरती संस्था त्यावरती लाभांश देतात. एक निश्चित स्वरूपाचा दर त्या ठिकाणी ठरलेला असतो, जो आपल्या वार्षिक ज्या नफ्यामधनं मिळालेला असतो, तो त्या ठिकाणी सभासदत्वांना दिला जातो. मग लाभांश मिळवण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अधिकार असतो, पण नाममात्र सभासदांना त्या ठिकाणी नसतो. या ठिकाणी अन्य प्राप्ती, संस्थेमध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही गोष्टी असतील, सोयी सुविधा असतील किंवा इतर महत्वाच्या ज्या काही कार्यक्रमाच्या संदर्भातील घटना असतील, तर त्या ठिकाणी त्याची माहिती जाणून घेणं हा देखील एक महत्वाचा अधिकार असणार आहे. निबंधकांकडे अर्ज करण्याचा त्याला त्या ठिकाणी अधिकार असतो. आता निबंधकांकडे अर्ज करण्याचा अधिकार का असतो? कारण कधी कधी संस्थेमध्ये सभासद वर्ग, व्यवस्थापक मंडळ किंवा इतर जे काही संचालक मंडळ असतात किंवा कर्मचारी वर्ग असतात, यांच्यामध्ये थोडीशी भांडणं होतात किंवा भेदभाव केला जातो. तर ह्या गोष्टींमुळे जर एखाद्या सभासदत्वाचा त्या ठिकाणी भेदभाव निर्माण झाला असेल किंवा काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा काही तक्रारी निर्माण झाल्या असतील आणि त्या तक्रारी जर त्याच्या संस्थेच्या पातळीवरती सोडवल्या जात नसतील, तर मात्र तो सभासद निबंधकांकडे अर्ज सादर करतो. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? पुढे बघूया. वारसाबाबतच्या संदर्भात. आता निश्चित सभासदत्व स्वीकारलं आहे, तर आपण जे काही भाग खरेदी केले आहेत त्याच्या संदर्भातील वारसाची नोंद करण्याचा सुद्धा त्याला त्या ठिकाणी हक्क आहे, अधिकार आहे. पुढे भाग जप्तीपासून संरक्षणाचा अधिकार. कधी कधी त्या ठिकाणी संस्था भागांची जप्ती केली जाते. जर ती व्यक्ती, तो सभासद दिवाळखोर झाला किंवा त्या व्यक्तीने किंवा त्या सभासदाने संस्थेला जर काही हानी पोहोचवली किंवा काही नुकसान झालं, तर त्या संदर्भातला सुद्धा त्याला एक त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे, की भाग जप्तीपासून संरक्षण मिळवण्याचा. जर त्याची त्या ठिकाणी काही चूक नसेल किंवा त्याला जाणून बुजून त्या प्रकरणांमध्ये फसवलं गेलं असेल, तर त्याला त्या ठिकाणी मत मांडण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यानंतर संस्थेच्या सोयी सवलती मिळवण्याचा अधिकार. आता सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा असतात. सभासदत्व जरी त्यांनी प्राप्त केलं असलं, तरी सभासद म्हटलं शेवटी व्यक्तीच आहे हो. त्या व्यक्तींना त्या ठिकाणी कर्जाची गरज भासते किंवा काही वेगवेगळ्या सोयी सुविधा संस्था राबवत असते, काही सेवा राबवत असते. तर सर्वप्रथम सभासदत्वांना त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जातं. मग अशा सभासदांना त्या ठिकाणी सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा अधिकार असतो, की सोयी सवलतीचा त्या ठिकाणी लाभ घेणं. कर्जामध्ये पण त्यांना काही महत्वाच्या त्या ठिकाणी सूट दिल्या जातात. हा देखील एक महत्वाचा हक्क असणार आहे सभासदत्वांना संस्थेच्या दृष्टीने. इथपर्यंत व्यवस्थित पार्ट तुम्हाला समजला असेल. आता आपण बघणार आहोत सभासदत्वाच्या सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य. आता त्यांचे आपण त्या ठिकाणी हक्क बघितले, अधिकार बघितले. नुसते हक्क आणि अधिकार बजावण्यासाठी सभासदत्व स्वीकारायचे आहे का? तर नाही.
तर त्या ठिकाणी सभासदांचे सुद्धा काही महत्वाचं कर्तव्य असणार आहे संस्थेच्या दृष्टीने. आपण नुसते सभासद झालो आहोत, फक्त सभेला जाऊन बसायचं आणि त्यांना विचारायचं, हे काय झालं, असं काय झालं, तुम्ही हे का केलं, किंवा कामकाजाविषयी नुसती माहिती घ्यायची, ते इतकं चालणार नाही. तर त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी सभासदत्वांचं सुद्धा महत्वाचं कर्तव्य असणार आहे. त्यांनी सुद्धा काही नियमांच्या अटींचं पालन करायला पाहिजे. तर ते कशा पद्धतीचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. सहकारी संस्थेच्या सभासदत्वांच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, जबाबदारी आणि कर्तव्य हा पॉइंट एकच आहे. फक्त काही नोट्समध्ये तुम्हाला किंवा काही बुक्समध्ये तुम्हाला थोडंसं तो वेगळा करून दिलेला आहे. पण जर थोडासा व्यवस्थित अभ्यासला तर तुमचा त्या गोष्टी लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला काय आहे, की इथनं आपण पॉइंट फिरवू शकतो. पॉइंट अगदी कॉमन आहे, पाठ करण्याची काही गरज नाही. साधी सोपी टेक्निक आहे. एक फक्त गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही एक सभासद आहात, एक XYZ सहकारी संस्थेचे. तुम्ही अर्ज केलाय, तुमचा अर्जही मंजूर झालाय. ओके. तुमचे महत्वाचे हक्कही तुम्हाला आता कळाले, आपण बघितले त्या पद्धतीने. मग आता तुमचं त्या संस्थेच्या दृष्टीने काय कर्तव्य आहे, या पद्धतीने अभ्यास करा ना. पुस्तकं सुद्धा वाचण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. अगदी बेसिक सोपा पार्ट आहे आणि या टाइपचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. पण आपल्याला काय सवय लागलेली आहे ना, रट्टामार पद्धत. ते कुठेतरी बंद करायला पाहिजे. सहकारी संस्थेचे सभासदत्व आहे, त्यांची जबाबदाऱ्या काय, त्यांचे हक्क काय. मग आपण संस्थेचे सभासद आहेत म्हणून बघूया. चला, नियमांचं पालन करणं. मला सभासदत्व मिळालंय संस्थेचं, मग माझं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य काय असणार आहे, माझी जबाबदारी काय असणार आहे, की मला संस्थेने दिलेल्या नियमांची त्या ठिकाणी पालन करायचंय काटेकोर पद्धतीने. मग त्यामध्ये उपविधीमध्ये माझे काही महत्वाचे नियम ठरवून दिलेले आहेत, त्याचंच मला पालन करावं लागणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, देणी देणं किंवा भाग भांडवलाची रक्कम असणार आहे. संस्थेला मी जर काही देणं लागत असेल, तर ती सुद्धा माझी एक त्या ठिकाणी काय असणार आहे, जबाबदारी असणार आहे, कर्तव्य असणार आहे. मी जर संस्थेकडनं काही विशिष्ट पद्धतीचं काही कर्ज घेतलं असेल किंवा काही विशिष्ट रकमा जर माझं संस्थेला देणं लागत असेल, तर मला ते देणंच आहे त्या ठिकाणी. भाग भांडवल असेल, भाग खरेदी केली असतील, त्याची जर विशिष्ट रक्कम जर मी त्या ठिकाणी भरली नसेल, संस्थेने माझी आर्थिक परिस्थिती बघून मला जर त्या ठिकाणी काही सूट दिली असेल, पण कालांतराने मला ते त्या ठिकाणी भरावं लागणारच आहे. मग ती जबाबदारी, ते कर्तव्य सुद्धा कोणाचं असणार आहे, सभासदत्वाचं. इथे पॉइंट क्लिअर. सभेला उपस्थित राहणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नुसतं सभासदत्व स्वीकारलंय, तुम्हाला संस्थेकडनं सभेची सूचनाही येते 14 दिवस आधी, कार्यक्रम पत्रिकाही येते, सभेमध्ये काय गोष्टी त्या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहेत, कोणता महत्वाचा मुद्दा घेतला जाणार आहे, या गोष्टी देखील तुम्हाला सांगितल्या जातात. पण तुम्ही सभेलाच गेला नाही तर इथे तुम्ही काय केलं, कायद्याचं नियमांचं उल्लंघन केलं. तुम्हाला संस्थेने ठरवून दिलेले नियम तुम्ही त्या ठिकाणी पाळत नाहीये. चला ठीक आहे, एक सभेला तुम्ही नाही जाऊ शकलात, पण अशा सलग तुम्ही 3-4 सभा ज्या आयोजित केल्या होत्या त्यांना पण नाही गेले, उपस्थित नाही राहिले, तर शेवटी व्यवस्थापक मंडळ तुमचा विचार करणार आहेत ना हकालपट्टीच्या संदर्भात. तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. मग इथे पॉइंट पहिला आपला क्लिअर, की संस्थेच्या दृष्टीने ज्या काही सभा पार पाडल्या जातात, आपण सभेचे प्रकार सुद्धा बघणार आहोत. त्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मग सभा कोणत्या प्रकारच्या असतात, तर वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा, पहिली सर्वसाधारण सभा. मग या सभेच्या संदर्भात तुम्हाला उपस्थित राहावं लागतं. ज्यावेळेस संस्था तुम्हाला सभेच्या संदर्भातली सूचना पाठवते, त्या सूचनेच्या संदर्भातलं तुम्हाला नियमांचं पालन करून संस्थेला उपस्थित राहावं लागतं त्या ठिकाणी सभेला. आणि संस्थेमध्ये गेल्यावरती कोणत्याही कायद्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी उल्लंघन करायचं नाहीये, नियमांचा त्या ठिकाणी भंग करायचा नाहीये. नाहीतर कधी कसं जायचं, कुठेही बसायचं चालणार नाही. दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी फॉलो करायचं. हा सगळ्यात महत्वाचं कर्तव्य कुणाचं असणार, सभासदत्वांचं. पॉइंट क्लिअर. कर्जाची परतफेड. आता तुम्ही जे काही संस्थेकडनं कर्ज घेतलं असेल, पण तुम्हाला कमी व्याजदर लावतात ना सभासद आहेत म्हणून, तुमचंही कर्तव्य आहे वेळेत फेडणं. ओके, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. संस्थेच्या हिताचं त्या ठिकाणी जोपासना करणं, म्हणजे संस्थेचं जे काही हित असेल, उद्देश असेल, ध्येय असेल, त्यामध्ये तुम्ही सहभागी होणं गरजेचं आहे. हे तुमचं कर्तव्य आहे. संस्थेच्या संदर्भात संस्थेच्या कामकाजाविषयी माहितीमध्ये गुप्तता राखणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट.
तुम्ही संस्थेचे सभासद झाले, तुम्हाला अधिकारही असतो संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा, कागदपत्र तपासण्याचा, योग्य ती माहिती जाणून घेण्याचा, पण त्याविषयी गुप्तता राखणं गरजेचं आहे. नाहीतर आपला सभासद आपल्या संस्थेचे काही महत्त्वाचे जर काही प्लॅन असेल, योजना असेल, तर त्या दुसऱ्या सभासदांना किंवा दुसऱ्या संस्थेच्या सभासदांना जाऊन जर सांगत असेल, तर हे चुकीचं आहे. मग आपल्या संस्थेची माहिती दुसऱ्या संस्थेमध्ये कशी जाते? हाही प्रश्न निर्माण होतो. मग सभासदत्वांनी सुद्धा आपलं या ठिकाणी कर्तव्य आहे, की आपल्या संस्थेचं जे काही उद्दिष्ट आहे, ध्येय आपण जे काही योजना राबवणार आहोत, तर त्यांचं पालन करायचंय. हा महत्त्वाचा मुद्दा. पुढे बघूया आपण नुकसान भरपाई. जर त्या ठिकाणी सभासदत्वाकडनं काही जर नुकसान झालं संस्थेच्या हितासाठी, जर काही त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, तर ते नुकसान भरपाई तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतं. चौकशीच्या वेळी माहिती देणं. अचानक कधी-कधी संस्थामध्ये सभासद असतात ते फ्रॉड करतात किंवा काही त्या ठिकाणी घोटाळे निर्माण करतात. त्याच्या संदर्भातली सभासदत्वांची सुद्धा चौकशी होते. मग तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे ना. हे देखील तुमचं काय असणार आहे जबाबदारी आणि कर्तव्य. 2 पॉइंट लक्षात आले तुमचे जबाबदारी, कर्तव्य आणि अधिकार आणि हक्क कुणाचे? सभासदांचे. आता पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल बाबांनो, की सभासद म्हणजे नक्की काय असतं बाबा आणि परीक्षेला कशा पद्धतीने लिहायचं. अगदी सोपा पार्ट आहे ना, काय अवघड आहे का? काहीच नाहीये. सगळं आपलं जनरल आहे अवतीभोवती. आपणच एखाद्या संस्थेचे सभासद आहोत, समजून जायचं आणि त्या ठिकाणी थोडासा अभ्यास करा, लॉजिक लावा. कशाला पाठांतर करण्याची गरज आहे? पुढे. इथपर्यंत पार्ट क्लिअर? मग आता एवढं सगळं तुम्हाला त्या ठिकाणी हक्क दिले, कर्तव्य दिले, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहिती झाल्या. पण जर काही कारणास्तव संस्थेला वाटलं, की बाबा आम्हाला ह्या सभासदत्वाचं वर्तन काही चांगलं दिसत नाही आहे किंवा त्या सभासदत्वाने ठरवलं, की मला ह्या संस्थेमध्ये काम करायचं नाहीये किंवा संस्थाच जर बंद झाली, तर अशा परिस्थितीमध्ये त्या संस्थेचं जे सभासदत्व स्वीकारणारी जी व्यक्ती असते, तिचं त्या ठिकाणी सभासदत्व रद्द होतं किंवा हकालपट्टी किंवा संपुष्टात येतं. मग पॉइंट काय आहे, की संस्थेमध्ये असणारा सभासद आहे, तर या सभासदाची हकालपट्टी कशा पद्धतीने केली जाते किंवा त्याचं सभासदत्व कशा पद्धतीने रद्द होतं, त्या संदर्भातला नियम दिलेला आहे. नियम लिहून घ्या. महाराष्ट्र सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 1960 च्या कलमनुसार, कलम घ्या 35 प्रमाणे काही महत्वाचे सभासदत्वाच्या संदर्भातील निर्णय घेतले जातात. सभासदत्व रद्द करण्यासाठी किंवा हकालपट्टी किंवा संपुष्टात आणण्यासाठी पुढील नियमांचं पालन केलं जातं. मग ते कलमामध्ये कोणकोणते घटक आहे? 35 कलमामध्ये ते लिहून घ्या. देणी देण्यास टाळाटाळ करत असेल तर, आपण कर्तव्यामध्येच पाहिलं ना, देणी देणं. जर एखादा सभासद देणी देण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा भाग भांडवल त्या ठिकाणी त्याने खरेदी केली असेल, भाग खरेदी केले असतील आणि त्या संदर्भातील भाग भांडवलाची रक्कम जर तो देणी लागत असेल, तर जर ते त्याने देण्यासाठी टाळाटाळ केली असेल, तर कलम 35 प्रमाणे त्याचं सभासदत्व रद्दही होऊ शकते. त्याची संस्था सभासदांच्या हितासाठीच विचार करत असते, इथपर्यंत पोहोचत नाही. पण जर सभासदांनी जर खूप अति केलं असेल, देण्यासाठी जर ते टाळाटाळ करत असतील, तर त्याचं सभासदत्व रद्द करावंच लागेल ना. उपविधीच्या नियमांचं पालनच करत नसेल तो, संस्थेने ठरवून दिलेल्या नियमांचं जर पालनच करत नसेल, तरी सुद्धा सभासदत्व तुमचं त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं. संस्थेची बदनामी करत असेल तर किंवा व्यवस्थापकांच्या मंडळाने जर काही निरीक्षणात्मक संस्थेमध्ये कामकाज करणारे कर्मचारी वर्ग असतात, त्याच्या व्यतिरिक्त सभासदांवरती सुद्धा देखरेख ठेवली जाते, की सभासदांचं वर्तन कसं आहे संस्थेच्या दृष्टीने, ते संस्थेमध्ये सभेला व्यवस्थित उपस्थित राहताय का, ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जातात. ते नियमांचं पालन करताय का,
जर व्यवस्थापकांच्या निदर्शनास किंवा त्यांच्या देखरेखीमध्ये जर अशा काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की सभासद नियमांचं पालन करत नाहीये, सभेला नीट उपस्थित राहत नाही आहे, व्यवस्थित त्यांचं वर्तन नाही आहे, बेकायदेशीर वर्तन त्या ठिकाणी दिसून येत आहे, तर अशा वेळेस सुद्धा व्यवस्थापक मंडळ त्या सभासदत्व जो कोणी व्यक्ती असेल त्याचं सभासदत्व रद्द करते कलम 35 प्रमाणे. इथपर्यंत पार्ट क्लिअर. आता एक सगळ्यात महत्वाचा सोपा पार्ट. हे 3 पार्ट अतिशय सोपे आहेत, काही अवघड नाहीये, पण इतर काही महत्वाचे कारण आहेत अजून की त्याच्याने सुद्धा संस्थेचं जे काही सभासदत्व सभासदाने स्वीकारलेलं असतं ते रद्द होतं. त्यातील पहिला पॉइंट आहे सभासदाचा मृत्यू झाल्यास. आता सभासदाचा जर मृत्यू झालास तर त्या ठिकाणी सभासदत्व सुद्धा रद्द केलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी संपुष्टात आणलं जातं. पण जर त्याचा वारस असेल तर त्या वारसानुसार हस्तांतरही होतं, पण आधीचं सभासदत्व त्याचं त्या ठिकाणी काय होतं, रद्द होतं. हा एक महत्वाचा मुद्दा. राजीनामा दिल्यास एखाद्या सभासदाने ठरवलं की बाबा मला ह्या संस्थेमध्ये काही महत्वाचे नियम त्यांनी दिलेले आहे किंवा त्यांच्या ज्या अटी आहेत ते मला पालन करणं शक्य नाही आहे किंवा माझ्याकडनं त्या गोष्टी होणार नाही आहे, तर अशा वेळेस सुद्धा सभासदत्वाने जे अर्ज केला होता संस्थेसाठी त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याचं सभासदत्व त्या ठिकाणी काय होणार, रद्द होणार. पुढे भागांचं हस्तांतरण. उद्या जर वाटलं एखाद्या सभासदाला की माझे जे भाग आहे ते मी दुसऱ्या सभासदाला विकतोय किंवा देतोय, हस्तांतर करतोय, स्वइच्छेने करत असेल किंवा त्याचा वारस असेल त्याने जर हस्तांतर करत असेल तर त्यावेळेस सुद्धा त्याचं सभासदत्व आधीचं सभासदत्व काय होतं, रद्द होतं. पुढे संस्थेचे विसर्जन झाल्यास म्हणजे संस्था बंद झाल्यास सुद्धा त्यांचं आपोआप त्या ठिकाणी सभासदत्व रद्द होतं. कार्यक्षेत्राबाहेर त्याचं वास्तव्य असेल तर देखील सभासदत्व रद्द होतं. फॉर एक्झाम्पल एखादा सभासद जर XYZ जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि नंतर त्याने समजा त्या ठिकाणी ज्या संस्था असतील त्या संस्थेचं सभासदत्व स्वीकारले, पण कालांतराने तो दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जर गेला असेल राहिला तर त्या संदर्भात सुद्धा संस्था विचार करते सभासदत्वाच्या संदर्भातला की ही व्यक्ती संस्थेमध्ये सभेमध्ये उपस्थित राहू शकते का. जर तिला राहणं शक्य नसेल तर तसं त्याच्याकडनं लेखी वगैरे लिहून घेतलं जातं आणि मग त्यांचं त्या ठिकाणी कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य आहे म्हणून त्या ठिकाणी सभासदत्व रद्द केलं जातं. ही संपूर्ण संकल्पना आपल्याला पेपर नंबर 5 मध्ये सहकाराचा कायदा आणि इतर कायद्यांमध्ये आपण ही संपूर्ण अभ्यासली. आता यावरती परीक्षेला प्रश्न काय येतात ते लिहून घ्या. सहकारी संस्थांचे सभासदत्व कशा पद्धतीने स्वीकारले जाते किंवा कोणकोणत्या मार्गाने त्याचा स्वीकार केला जातो ऑब्लिक किंवा कोण स्वीकारू शकतो. इथपर्यंत पार्ट क्लिअर. हे मी ऍडिशनल का सांगतोय कारण क्वेश्चन पेपरला तुम्हाला फिरवून आला तर लिहिता आलं पाहिजे ना, नाही तर तुम्ही काय दिसतंय पुस्तकात जे आहे तेच वाचून जातात आणि वेगळंच काय येतं न सर म्हणतात अरे बापरे इथे तर वेगळंच आलंय काय करायचं मग. तसं नाही, म्हणून मी तुम्हाला ऍडिशनल काही गोष्टी सांगत असतो ते फक्त व्यवस्थित बघा. ठीक आहे. इथपर्यंत पहिला पार्ट क्लिअर की ते कोण स्वीकारू शकतं. तो एक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व स्वीकारण्यासंदर्भातील नियमांची माहिती स्पष्ट करा किंवा अटी. 2 क्वेश्चन झाले. तिसरा क्वेश्चन सहकारी संस्थांचे सभासदाचे प्रकार. आता यामध्ये मी कंबाईन देतो. सभासदांचे प्रकार, त्यांचे हक्क, त्यांचे कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. जबाबदारी, कर्तव्य, अधिकार किंवा हक्क हा एक पार्ट एकच आहे. ओके. फक्त कर्तव्य सभासदत्वांचे वेगळे असणार आहे. फक्त तुम्हाला मी ऍडिशनल ते वर्डिंग दिलेले आहे. जबाबदारी आणि कर्तव्य अर्थ एकच होतो, अधिकार आणि हक्क एकच होतो. ओके. पण तुम्हाला कंबाईन एकत्र येऊ शकतं किंवा मग शॉर्ट नोट्स साठी तुम्हाला येऊ शकतं किंवा 7 मार्क्सचा क्वेश्चन म्हटलं तर फक्त एकच येऊ शकतं की सहकारी संस्थांच्या सभासदत्वांचे अधिकार स्पष्ट करा. सहकारी संस्थांच्या सभासदत्वांचे अधिकार स्पष्ट करून त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा असं येऊ शकतं.
पण आपण काय नाही, आपण सगळं कॉमनली बघितलं यामध्ये. त्यामुळे जास्त काही तुम्हाला वाचण्याची गरज नाही. फक्त एकदा पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुमचा पार्ट क्लिअर होईल. इथपर्यंत क्लिअर? अजून एक क्वेश्चन. सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या सभासदांचे सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची कारण स्पष्ट करा. ओके, किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची कारण किंवा प्रक्रिया काही येऊ शकतं पुढे. पण आपल्याला महत्वाचा पार्ट काय आहे की सभासदत्व रद्द, हकालपट्टी किंवा संपुष्टात, हा पार्ट आपण अभ्यासला. ओके, पार्ट व्यवस्थित समजला. माझं लेक्चर्स जर तुम्हाला आवडलं असेल, माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. असेच आपण आणखीन काही महत्त्वाचे क्वेश्चन्स लवकरच घेऊन येणार आहोत. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील आधी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि व्हिडिओज अपलोड केलेले आहे, ते सुद्धा एकदा व्यवस्थित बघा, कारण ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. इथपर्यंत पार्ट व्यवस्थित आता तुम्हाला समजला असेल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.